ज्यांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करतो आहोत ते आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय राठोड साहेब, आदरणीय कोले साहेब, आदरणीय पठाण साहेब, व्यासपीठावर विराजमान सर्वच महानुभाव आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित बंधू आणि भगिनी. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर नावाचं इंग्रजीमध्ये एक स्टेटमेंट आहे. ते मेडिकल सायन्समध्ये आजार झाल्याच्या नंतर बरा करत बसण्यापेक्षा तो होणारच नाही याची काळजी घेणे केव्हाही चांगलं असतं. तशाच प्रकारे प्रशासनामध्ये किंवा आपल्या गुन्हेगारी शास्त्रामध्ये देखील गुन्हा झाल्याच्या नंतर त्याचा शोध लावत बसण्यापेक्षा तो होणारच नाही याची काळजी घेणे केव्हाही चांगलं असतं आणि त्याच्याकरता हा तिसरा आहे. भगवान शंकराला तिसरा डोळा होता असे वर्णन आहे आणि सिल्लोडच्या या मानाच्या तुऱ्यामध्ये मुकुटामध्ये आज आपण या तिसऱ्या डोळ्याचं उद्घाटन करतो आहोत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. हे सुपूर्वीपासून आपण गात आलेलो आहोत. याचा अर्थ असा की पाप हे अंधारामध्ये केल्या जातं आणि अंधारात पाप होत असल्यामुळे, कारण अंधारामध्ये कोणी पाहत नाही, यामुळे लोकांच्या मनामध्ये असलेली वाईट भावना उफाळून येते. म्हणूनच आमोशा बदनाम झाली. आमोशा बदनाम नाही, परंतु आमोशाच्या दिवशी रात्रभर काळाकुट्ट अंधार असतो आणि म्हणून त्यावेळेला गुन्हे होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जुन्या काळामध्ये, आता मला माहित नाही, पण पोलीस स्टेशनमध्ये आमोशा बंदोबस्त असायचा. कदाचित तो आताही असू शकेल, अजूनही असू शकेल. आणि म्हणून अंधारामध्ये पाप होत असेल तर त्याच्याकरता उजेडाची व्यवस्था असली पाहिजे. पण आता तुम्ही अंधारात असला तरी तिसऱ्या डोळ्याची नजर तुमच्यावर आहे अशी नुसती एक संकल्पना माणसाच्या मनामध्ये असली तर वाईट विचारापासून तो माणूस निश्चितपणे दूर राहील. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये म्हणजे गुन्हा झाल्याच्यानंतर शोधत बसण्यापेक्षा या कॅमेऱ्याच्यामुळे गुन्ह्याची संख्या निश्चितपणे SP साहेब ते 50% खाली आल्याशिवाय राहणार. आणि मग विज्ञानाची कास घेत असताना विज्ञानाने जे शोध लावले त्या शोधाचा उपयोग मानवी जीवन सुसज्ज करण्याकरता केला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता आमदार साहेबांच्या निधीतून, आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आपण आज हा कार्यक्रम करतो आहोत. या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे SP साहेबांना परत मी एक आठवण देऊ इच्छितो की आता गणेश उत्सव आला समोर आणि सिल्लोडचं नाव तुमच्या ऑफिसमध्ये कुठेतरी काळ्या यादीमध्ये आहे असं म्हणतात. कधीही सिल्लोडला दंगा झाला नाही, कधीही सिल्लोडला वाईट घटना घडल्या नाही. गणेश उत्सव असेल, ईद असेल, दिवाळी असेल आणि मग असं असेल तर मग आमच्या शहराचं नाव काळ्या यादीमध्ये काय येतं हा एक प्रश्न आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण गेल्याच्या नंतर ऑफिस तपासा आणि जर काळ्या यादीमध्ये आमचं नाव असेल तर कृपा करून काढण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीप्रमाणे या शहरामध्ये नवीन नवीन सगळ्या आता या ऑपरेटर्स येत आहेत, त्याच्या सुधारणा करतो आहोत. त्याचा उपयोग झाला पाहिजे, मानवी जीवन जास्तीत जास्त सुसंग व्हावं याच्याकरता. आणि म्हणून माझ्यावर जर कोणाची नजर असेल तर वाईट भावना, वाईट विचार येणार नाही. अशा पद्धतीने या नाईट विजनचे कॅमेरे असल्यामुळे रात्रीच्या वेळेला देखील त्यांना हे सगळं दिसतं, हेही आपल्या सगळ्या लोकांना माहीत असले पाहिजे. मी फिरण्याकरता रजावाडीकडे जातो, तिथं देखील एक कॅमेरा लावून ठेवलेला आहे, म्हणजे माझ्यावरच त्या कॅमेऱ्याची नजर आहे. अर्थात चांगल्या माणसावर कॅमेऱ्याची नजर असेल तर त्याला भीती वाटण्याचं कारण नाही. भीती त्याला वाटली पाहिजे ज्याच्या मनामध्ये काळा विचार आहे. आणि म्हणून या कॅमेऱ्यामुळे जर धाबे ताणाले असतील कोणाचे तर ज्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात त्याचे ताणावेत. आपल्याकरता मात्र हे एक चांगल्या प्रकारचं मदत रूप अशा प्रकारचा अपॅरेटस आहे. विषय असा बोलण्यासारखा की जर परमिशन दिली तर मी एकटाच बोलून टाकेल सर्व, परंतु या ठिकाणी आपल्याला इतरांना ऐकायचं आहे. मला या ठिकाणी बोलावलं, माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आमदार महोदयाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.